तुझ्या घरच्यांना आणि तुझ्या जवळच्यांना जो त्रास होतोय तो झाला नसता, त्या सगळ्यांचं आयुष्य जसं आधी सुरू होतं तसंच सुरळीत चालू राहिलं असतं। आता काय, तुझ्या या एकट्याच्या हट्टामुळे सगळ्यांचं आयुष्य कसं उद्ध्वस्त होतंय ते बघतोच तू। ऑफिसवर जप्ती आली, बाबांची नोकरी गेली, आणि हो, जर इथून पुढे माझं ऐकलं नाहीस तर ह्यापुढे मी किती आणि काय वाट लावू शकतो हे तू पाहशीलच। तुझ्या डोक्यात जरा जरी अक्कल असेल ना तर माघार घे, कारण तुला जेवढा त्रास होतोय त्यात आणखीन भर घालून तुला जास्त त्रास देणं मला सहज शक्य आहे। म्हणून म्हणतोय, विचार कर। काय झालं? सगळ्या मागे साईराज देशमुख आहे। सुम्या, माझ्या नोकरीबद्दल रिशाला काही बोलू नकोस। काका, आता कशा पहिलं पोत आहे त्याच्यापासून? आम्ही आधीच किती टेन्शन मध्ये आहे त्यो। त्या कामेरकरांवर केवढं मोठं संकट आलं, त्यांच्या सिनेकट्टाला टाळं लागलं, घरावर जप्ती आली, त्यात माझ्या नोकरीचं रडगाणं ऐकून त्याला अजून चिंतेत नको टाकूया बाबा। बरं काका, काही नाही बोलणार मी। आधीच माझ्यामुळं माझ्या घरच्यांना लय मनस्ताप भोगावा लागलाय, तर अजून नका। बरं ऐक, त्या कामेरकरांच्या जेवणाचं बी आपल्यालाच बघावं लागणार आहे। घरात काही जिन्नस आहेत नाहीत त्याची यादी कर, समज सामान भराव। ईशा आणि कृष्णकांतजी नाही आले? ते सीए कडे गेले, येतील। एकटेच? हो, मी गेलो असतो त्यांच्या संग। आणि हो, त्यांचं काही पथ्य पाणी आहे का? नाही म्हणजे मी आता जेवण करायलाच घेणार होतो। म्हणजे ऋषा बघा, तुला चालत असेल तर म्हणजे बाहेरनं आणण्यापेक्षा घरच्या घरी करून खाऊ की काहीतरी। माझ्या आजची खिचडी म्हणजे एकदम अशी एका मिनिटात बनवतो मी। ऋषा, अरे समजत चांगलं होईल बेटा। ऍट लास्ट तुम्ही दिलेलं सजेशन लागू पडलं डॅड। त्याचं नाक चांगलंच आवडून धरलंय, आता तोंड कधीही उघडेल। दुसरा पर्यायच नाही म्हणा त्याच्याकडे। पण डॅड, मार्क माय वर्ड, या कॉन्सर्ट मध्ये तुमचाच मुलगा गाणार। ओके डॅड, बाय। या तिळगुळकर, शेवटी तुला माझ्या दारात यावंच लागलं। आता बोल, काय करू शकतो मी तुझ्यासाठी? म्हणजे नक्की काय हवं, मदत की भीक? आणि काय रे, काय म्हणाला होतास त्या दिवशी? कॉन्सर्ट मध्ये गायचं होतं तर कॉम्पिटिशन जिंकायची होती। कॉम्पिटिशन माय फूट। तुझ्यासारख्या लिंबू टिंबू कडून कॉम्पिटिशन म्हणजे काय शिकायची गरज मला नाही। आणि हो, तुझ्या डोक्यात शिरलेली ती सुपर सिंगरची हवा जर बाहेर पडली असेल ना तर एक गोष्ट लक्षात ठेव,
पुन्हा कधी जर साईराज देशमुखच्या आसपास जरी दिसला तर तुला असा सरळ करेन की तुझ्यातला माज आणि गळ्यातला आवाज दोन्ही संपलेलं असतं. जर बोलणं झालं असेल तर आता आपण मुद्द्याचं बोलूया. काय हवंय तुला माझ्याकडून? मी माघार घ्यावी, राईट? घेतली मी माघार. नाही करणार मी लाईव्ह कॉन्सर्ट. एवढ्या लवकर? हो, खूप त्रास झालेला दिसतो. हो, झालाय मला त्रास. तुझा, तुझ्या बोलण्याचा, तुझ्या वागण्याचा नाही. तू कोण लागतोस रे माझा मला त्रास व्हायला? मला त्रास झालाय कारण की मला काळजी आहे माझ्या माणसांची. जर ते दुखावले गेले माझ्यामुळे तर ते मला सहन होणार नाही. आणि म्हणून मी लाईव्ह कॉन्सर्ट मधून माघार घेतो, फक्त माझ्या माणसांसाठी. ऋषी इज इम्पॉसिबल. सगळं नुसतं कॉम्प्लिकेट करून ठेवलंय. काय गरज होती मला प्रपोज करायची? मला कळतच नाहीये मी काय असं वागले की त्याला वाटलं मी आजचा दिवसच वाईट होता. सकाळी इथेच उभं राहून तयार होताना मी काय काय विचार केलेले. आभासला भेटल्यावर, तो समोर आल्यावर मी काय करेन, त्याला काय सांगेन काय नाही, त्याला बघून आभास माझं काय आहे की ते काही मला माहिती नाही. पण नीतू मॅडम, तुम्ही माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्याल का? मला राग नेमका कोणत्या गोष्टीचा आला? मी प्रपोज केल्याचा की आभासचा प्रोग्राम बंद झाल्याचा?